केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाची तयारी वेगानं सुरू आहे. दुर्दैवानं त्याची फारशी चर्चा होत नाहीये. बातमी आणि घटनांचा महापूर आणला गेलाय. त्यात फालतू अर्थसंकल्प कुठे बसणार? खरे तर देशांचे राज्यांचे अर्थसंकल्प 80 ते 90% नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याची गुणवत्ता ठरवत असतात. बाय ओमिशन और कमिशन. केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सर्वात महत्वाचा, कारण केंद्र सरकारकडे प्रचंड वित्तीय स्रोत जमा करण्याची ताकद असते. दुसऱ्या बाजूला केंद्रीभूत जीएसटी मुळे राज्य सरकारांची वित्तीय स्रोत उभे करण्याची क्षमता लयाला गेली आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचे आकार म्हणजेच वित्तीय वर्ष 2024 मध्ये 45 लाख कोटी रुपये, 2025 मध्ये 48 लाख कोटी रुपये, 2026 मध्ये 50 लाख कोटी रुपये. यातील खूप मोठा वाटा कुठल्या गोष्टींचा असतो बघा. उदाहरणार्थ 2025-26 मध्ये संरक्षण 7 लाख कोटी, कर्जावरील व्याज 13 लाख कोटी, पायाभूत सुविधा 11 लाख कोटी, पगार भत्ते पेन्शन यासाठी 5 लाख कोटी असा खर्च होतो. लक्षात घ्यायचा भाग हा की वरीलपैकी प्रत्येक खर्च अनेक कारणांमुळे दरवर्षी वाढतच जाणार आहे. त्याचा अर्थ असा की 100 कोटी जनतेच्या कल्याणकारी योजनांसाठी फक्त उरलेले पैसे उपलब्ध होतील. मग इथे केंद्र सरकारकडे मुळात पैसे कोठून येतात असा प्रश्न केला पाहिजे. याचं उत्तर आहे कर आकारणी आणि संकलन. म्हणजेच कर्ज हा दुय्यम स्रोत, कारण त्याची परतफेड व्याजाचा खर्च पुन्हा कर संकलनातून करावा लागतो. देशातील कर संकलन पुरेसे आहे किंवा नाही हे कसं ठरवलं जातं? तर टॅक्स किंवा जीडीपी रेशोवरून ते ठरवलं जातं. भारतात टॅक्स जीडीपी रेशो 15% आसपास आहे, तर ओईसीडी या श्रीमंत राष्ट्रांचे ते 34 ते 35% आहे. मोदी सरकारचे अर्थमंत्री गेली 12 वर्ष निरनिराळ्या नावांची कल्याणकारी टोकन योजनांची भेंडोळी काढत असतात. टोकनिझम म्हणजे योजनेच्या जन्य उद्दिष्ट पूर्तीसाठी समजा 10,000 कोटी लागणार असतील तर त्यासाठी 500 कोटी रुपये तरतूद करायची. पण टॅक्स जीडीपी रेशो कसा वाढवणार याबद्दल चकार शब्द काढत नाहीत. मग सरकार तरी कुठे कुठे पुरे पडणार? सरकारकडे पैसे कुठे आहेत? प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी घेतली पाहिजे अशी वाक्ये ब्रेन वॉश केलेले नागरिकच टाकत असतात. शासन व्यवस्था म्हणजे जणू काही आपल्यासारखीच एखादी व्यक्ती असते असा दृष्टिकोन अतिशय तरलपणे गेल्या 40 वर्षात रुजवला गेलाय. व्यक्तीला जसे पैसे उभे करायच्या मर्यादा असतात तशा शासनाच्या मर्यादा असतात, हे ठोकून ठोकून मनात बसवलं आहे. देश जेवढा गरीब तेवढी त्या देशातील नागरिकांची क्रयशक्ती कमी, त्यांचे लोककल्याणकारी शासनावरचे अवलंबित्व जास्त. म्हणजे गरीब भारताचा टॅक्स जीडीपी रेशो श्रीमंत राष्ट्रा एवढा किमान तरी असला पाहिजे. अर्थसंकल्पात योजना महत्वाच्या आहेत, पण देशाचा टॅक्स जीडीपी रेशो महत्वाचा असतो. नाहीतर टोकन योजनाच वाट्याला येणार हे नक्की. अर्थसंकल्प रिक्लेम करा. मायबाप सरकारला रिक्लेम करा, कारण सरकार कोणत्याही पक्षाचं नसतं, आपल्या नागरिकांचं असतं.